यस आयोजन सांगतात बाईट करत आहे. या सीझनला या महिन्यात 2 बाईक पटकावल्यात मॅन ऑफ द सिरीजच्या. तो अजय नाईक. कसं वाटतंय शहापूर मध्ये येऊन? खूप छान वाटतंय. आदिवासी सरपंच खेळताय, काय सांगाल आयोजनाबद्दल? आयोजन 11 दिवसांची स्पर्धा आहे. आपण पनवेलमध्ये पाहतोय 5-6 दिवसांची स्पर्धा असतात, परंतु 11 दिवसांची स्पर्धा पाहायला मिळते. काय सांगाल आयोजनाबद्दल? आयोजन तर खूप छान आहे. यस थँक्यू अजय नाईक. आणि इथे सुद्धा सिरीज साठी आहे, प्रयत्न करशील का? यस एकाच कुटुंबातील सर्व खेळाडू आहेत. ही आश्चर्याची गोष्ट आहे, एकाच कुटुंबातील सर्व खेळाडू आहेत. अजय जवळजवळ तीन जण वडीलच खेळतात आणि 3 पोरं सुद्धा आहेत, बरोबर ना अजय? यस थँक्यू. पुढील मॅच साठी भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. यस थँक्यू. चला राम नाईक, रवी नाईक यांना विनंती करतो आपण यायचं मुख्य मंचावरती. धन्यवाद विकी सर. जे ज्यांची नावं घेतले त्यांनी यायचे दादांनो, कारण की आमचे आयोजक तुम्हाला बोलवत आहेत. या ठिकाणी मॅचला सुरुवात झाली. अप्रतिम जल टिपलाय, 1 हँडेड कॅच, लाजवाब जल टिपलाय. या स्पर्धेमध्ये सर्कल मध्ये धावत फलत जाऊन हा झेल टिपलाय, अप्रतिम झेल. धन्यवाद दादा, आपण आलात. या स्पर्धेची शोभा वाढवली, कारण की आज वडील सुद्धा खेळताना दिसतात आणि त्यांची मुलं सुद्धा दिसतात. ही आश्चर्याची गोष्ट आहे. काही खेळाडूंचे वडील म्हणतात का या क्रिकेटने काय आहे, क्रिकेटच्या मागे काय आहे, नुसतं क्रिकेट क्रिकेट खेळता, कामधंदे करा. पण या ठिकाणी आज मला मैदानामध्ये ना आश्चर्य वाटतं या आदिवासी सरपंच चषक मध्ये, का आज आपण जो संघ पाहतो पनवेल विभागावरून या ठिकाणी खेळण्यासाठी आलाय. आज 3 वडील असे, ते 3ही वडील इथे मैदानामध्ये खेळतात आणि तिघांचे मुलं आज या मैदानावर खेळतात. पहिल्या चेंडूवर विकेट मिळाली. पुढचा चेंडू पाहूया. बाईकच्या स्वरूपात धाव पाहायला भेटते. हाईट फॅक्टर चेक करायचं. ओके सर, बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. ओके यस, पूर्णपणे निरंजन सर या ठिकाणी चेक करतील हा चेंडू. फेअर डिलिव्हरी आहे. बॅटिंग टीम आपण रिव्ह्यू गमवलेला आहे, लक्ष असू द्या. दोन संघामध्ये मॅच पाहता आपण मेचकरवाडी विपक्ष आपल्याला संघ पाहायला मिळतो. पुढचा चेंडू लेग साईडच्या दिशेने उडवला, फटका दमदार आहे. या फटक्यावर मिळतील 6 धावा. खूपच सुरेख असा फटका सजवला. बॅटचा जो स्विक साऊंड आमच्यापर्यंत पोहोचला, त्यानंतर चेंडू निघून गेला. 6 धावांसाठी षटकार येतोय आणि षटकाराने संघाची धावसंख्या जिथे 6-1 होती आणि आता 6 ने वाढले. 7 धावा स्कोरबोर्डवर पाहायला मिळतील. हॅलो, कुठेतरी पहिल्या चेंडूवर विकेट आली होती, त्यानंतर मात्र
या ठिकाणी गोलंदाजावर आक्रमण केलेला आहे. आणि आमचा रील स्टार सुद्धा गोटेकर गावचा उपस्थित झाला, त्याचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. पुढचा चेंडू पाहूया या ठिकाणी कशा प्रकारे टाकला जाईल. ऑफ साइडच्या दिशेने अप्रतिम शॉट सिलेक्शन पाहायला मिळतोय आणि हा चेंडू पहिला चेंडू लेग साइडच्या दिशेने षटका ठोकला आणि त्यानंतर या चेंडूवर ठोकून दिलाय. 4 धावांसाठी चौकार येतोय. सिद्धेश्वर हॉस्पिटल अँड गणेश स्वीट्स म्हस्कर ब्रदर्स स्टँडच्या तिथं फेकून दिला हा चौकार. धावसंख्येचा विचार केला स्कोरबोर्डवर धावा आता 11 धावाचे मात्र पाहायला मिळतात. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्ह फाटका सजवलाय. क्षेत्ररक्षक येथे बाउंड्री लगतचा लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. एकच धाव घेतली जाते. पुढचा चेंडू ऑफ साइडच्या दिशेने खेळू काढला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी थोडासा फंबलिंग पाहायला भेटला. एक धाव कंप्लीट आणि एकच धाव मला तर वाटतं समाधान मानलं जातं आणि एका धावाने आता धावसंख्या पाहायला मिळेल. स्कोरबोर्डवर धावा 13 धावा स्कोरबोर्डवर लागल्यात. आपण पाहता मित्रांनो 2 फलंदाजांच्या माध्यमातून चांगली अशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पहिला फलंदाज बाद झाला संजू, त्यानंतर कैलास आणि मैदानाच्या आतमध्ये हरी खेळत आहे. षटक क्रमांक पहिल्या षटकाचा विचार केला 13 धावा आल्या आणि एक गडी बाद केलं म्हणजेच गणेशाचं पहिलं षटक कंप्लीट झालंय. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज कोण येते पाहायला मिळेल. चेतन पुढचा चेंडू पाहूया. डावखुराचा गोलंदाज पहिला चेंडू मात्र या ठिकाणी विचार केला तर अप्रतिम चेंडू पाहायला भेटतो. निर्धाव चेंडू पुढचा चेंडू खूपच सुरेख असा फटका सजवला. ऑफ साइडच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. तेवढीच चांगली अशी चेंडूपैकी एकच धाव घेतली जाते. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू रिव्हर्स साठी गेला आणि त्या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी रनआउटची विकेट पाहायला मिळते. पुढील फलंदाज रोहिदास मैदानाच्या आतमध्ये येतोय पाहूया.
मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक टाकत असताना चेतनची गोलंदाजी लाजवाब आहे. पहिला चेंडू डॉट त्यानंतर एक धाव त्यानंतर रनआउटची विकेट डायरेक्ट हिट केला. पुढचा चेंडू पाहूया नवीन आलेला फलंदाजासाठी ऑफ साईडच्या दिसाना फाटका सूर एक सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चेंडू अडवतो. चेंडूपैकी पुन्हा एकदा लाजवाब पाहायला मिळाली पण या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 15 धावा आपल्याला पाहायला मिळतंय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरं चालू आहे. सेकंड राऊंडची दुसरी मॅच आपण पाहतो. पुढचा चेंडू ऑफ साईडच्या दिशेने पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी पुन्हा एकदा एकच धाव. धावसंख्येवर स्कोअर बोर्डवर धावांचा विचार केला तर धावा 17 धावा आहेत. आता मात्र कुठेतरी रोख आणलाय. चेंडू रिवर्सचा डेंग गेलाय. अनसक्सेसफुल फटका पाहायला भेटला आणि या चेंडूवर निर्धाव चेंडू पाहायला भेटतो म्हणजे चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक दुसरं टाकत असताना चेतनच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पहिला चेंडू डॉट त्यानंतर 1 रन त्यानंतर रनआउटची विकेट त्यानंतर 2 धावा पुन्हा एकदा 1 धावाने आणि हा चेंडू डॉट आला म्हणजे चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत आहे. षटक क्रमांक या ठिकाणी तिसरं टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहत आहोत. संकेत पाहायला मिळतो. पाहूया पुढचा चेंडू. हा चेंडू नक्कीच अगला वेगळा शॉट खेळण्याचा प्रयत्न होता पण हा चेंडू नक्कीच निघून गेला. एस्टर्न वरून एष्टरक्षकाच्या हातामध्ये मागं मारण्याचा प्रयत्न होता. धाडस केला होता पण हा चेंडू निर्धाव पाहायला मिळतो. पुढचा चेंडू पाहूया ऑफ साईडच्या दिशेने खूपच सुरेख असा फटका सजवला. तिथे क्षेत्ररक्षण खराब पाहायला भेटलं. एक धाव कंप्लीट. दुसरी धावेची पूर्तता. दुसरी कंप्लीट. तिसरी होणार की काय पण या ठिकाणी 2च धावा समाधान मांडला. तर 2 धावांनी संघाची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आता 19 धावा. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. संकेतच्या माध्यमातून 2 चेंडू टाकून झाले. स्ट्राईक इनला रोहिदास पाहतो आपण. पुढील चेंडू पाहूया. पुन्हा एकदा हलकासा टॅप केलेला चेंडू. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवेल. पुन्हा फेकी. पुन्हा गॅदर तत्पुरता एकच धाव. कुठेतरी रोखलं गेलं या गोलंदाजाने. मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी चांगली फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मेचकरवाडी संघ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी त्यांची चालू आहे. आदिवासी सरपंच चषक मध्ये अनेक मान्यवर या स्पर्धेचे अनेक ग्रामस्थ या स्पर्धेमध्ये उपस्थित झाले. रिवर्स अटॅक केलाय. परफेक्ट मिडल ऑफ द झालाय. चेंडू चेंडू जातोय गगनाला भिडणारा हा येतोय. रिवर्स अटॅक केलेला षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा.
षटकार ढोकला तर मात्र पुढचा चेंडू पाहूया कशा प्रकारे खेळेल. पुढचा चेंडू लेग साईडच्या दिशेने उडवला. क्षेत्ररक्षक धावत फलत चेंडू पर्यंत पोहोचेल की काय, पण नक्कीच शेवटच्या मुमेंट पर्यंत पोहोचला. धावत फलत गेला चेंडू पर्यंत. अजूनही हातामध्ये चेंडू मिळाला नाहीये. बघता बघता या ठिकाणी 3 धावा कंप्लीट केल्या. 3 धावांनी संघाची धावसंख्या आता स्कोर बोर्डवर विचार केला तर धावसंख्या होते 29 धावा. धावा स्कोर बोर्डवर पाहतोय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आता शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातील. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू पुढे येऊन मात्र ऑफसाईडच्या दिशेने फाटका सुरेख सजवलेला आहे. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला भेटत. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि नक्कीच तिसरी घेणार की काय पाहूया. पण 2च धावा समाधान मानले जाते आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या आता स्कोर बोर्डवर लागली जाईल. धावसंख्या होते ती 31 धावा. नक्कीच ह्या ओव्हरचा विचार केला तर ह्या ओव्हर मध्ये कब्बल धावा खेळून काढल्या 14 धावा. षटक टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज कोण येते पाहूया, कारण की 4थं षटक आहे. चौथं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज संचित पाहायला मिळतो. पाहूया संचिताची गोलंदाजी कशा प्रकारे राहील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल, कारण की 3 षटकाचा विचार केला तर 3 षटकामध्ये 31 धावा आल्यात. चला थोडं फास्ट केलायचे मित्रांनो. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उडवला. क्षेत्ररक्षक आहे, चुकी होणार नाहीये, कारण की जो स्ट्राईक एंड ऑफ फलंदाज होता त्याला सुद्धा माहित आहे हा खेळाडू लाजवाब फिल्डिंग करतो या संघाचा. त्याच्याकडे चेंडू गेला म्हणजेच आपण बाहेर निघावं आणि बाद झाला नाही तो स्वतःच बाहेर निघाला. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय बाळू महाराज डिंगोरे आईस फॅक्टरी, सुधाकर शेठ डिंगोरे, शांताराम फाउंडेशन व विठ्ठल डिंगोरे यांची दमदार विकेट. आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला. सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव लय मोठा झाला. आदिवासी सरपंच चषक आमचे धन्यवाद टीचर. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 31 धावा. नवीन फलंदाज सिद्धार्थ. नक्कीच आज मात्र आमचे सुधा सेठ मॅचचा आनंद घेण्यासाठी आले आणि विकेट गेल्यानंतर लगेच सुधा सेठ यांचं नाव घेतलं जात आहे. म्हणजे सरपंचांनी पूर्णपणे आज सुधा सेठ यांच्या नावाचंच बोलबाला करायला सांगितले की काय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्वतः गोलंदाज जज करतो आणि पुन्हा एकदा विकेट घेतोय. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर, प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला. आदिवासी सरपंच चषक. धन्यवाद टीचर. फलंदाज धावत जायचे. पुढील फलंदाज सुदामाला मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 सफलता प्राप्त केल्यात गोलंदाज सचिन याने, संचित याने. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे, पाहूया हॅट्रिक कंप्लीट करतोय की काय. या स्पर्धेमध्ये अनेक खेळाडू आहेत, त्याने मात्र हॅट्रिक कंप्लीट केले. 6 हॅट्रिक कंप्लीट झाल्यात आणि 7वा नाव या गोलंदाजाचं येतोय की काय पाहायला मिळेल. पाहूया हॅट्रिक चेंडू.
हा चेंडू उडवला आकाशालगत पाहूया क्षेत्ररक्षक आहे आणि तो मात्र आता चुकी करतोय. मगाशीच आम्ही त्यांचा बोलबाला केला होता पण चुकी झाली परिणाम चेंडू फरार झालाय. 4 धावांसाठी चौकार आला. काय या खेळाडूकडे चेंडू जातो आणि तो झेल सोडत नाहीये पण मित्रांनो आता त्यांनी झेल सोडलेला आहे. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे एलटी कन्सल्टंट सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत कुणाला तर जरा रिप्लाय दाखवायचे. नक्कीच हॅट्रिकची संधी होती मात्र त्यानंतर झेल सुटला. चेंडू फरार झाला. 4 धावांसाठी चौकार आला आणि संघाची धावसंख्या 35 या अंकावर पोहोचले. पाहूया चौथा चेंडू पुन्हा एकदा टाकण्यासाठी सज्ज झालाय चेतन. संचित पुढचा चेंडू अफरातीम चेंडू लाजवाब चेंडू मॅग्निफिशंट चेंडू पाहायला मिळाला. संचित मात्र अप्रतिम गोलंदाजी करतो मैदानाच्या आतमध्ये. पुढे चेंडू हा चेंडू पुढे येऊन पुन्हा एकदा मारलेला फटकाने आता मात्र और हॅट्रिक कंप्लीट करतोय. फलंदाज बाद होतोय. तू चल मैं आया मैं जाऊगा तू आजा मैदानाच्या आतमध्ये चाल बा. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम गोठेघर शहापूर प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नावलंय मोठं धन्यवाद टीचर. झालं. पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शरद. पस्तीस वर 5 आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. आता शेवटचा चेंडू असेल. आणि पुन्हा एकदा ऑफसाइड यॉर्कर चेंडू होता. हलकासा कट केलाय चेंडूला. 1 धाव कंप्लीट केल्या आणि एकाच धावा समाधान मांडलं. अशा प्रकारे 4 षटक कंप्लीट झाले. 4 षटकाच्या अखेरीस स्कोरबोर्डवर धाबा जेव्हा तर लागल्या गेल्यात. 36 धावा आणि 37 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे टीम मेसकरीवाडी संघाने. संकल्प 11 मुरी संघ समोर.
चला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे लगेच. 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये करायचे धावा 37 करायचे. हॅलो चेक. यस, मेगा लकी ड्रॉ उद्याच्या दिवसामध्ये आहे. त्याचं मात्र बक्षीस जी आहे पहिली सायकल. या सायकल इथे आगमन झालेलं आहे. सायकल बालू महाराज डिंगोरे यांनी मात्र सायकल आणली आहे. नक्कीच थोड्याच वेळात मात्र उद्याचा लकी ड्रॉची जी सायकल आहे ते आमचे बालूमामा घेऊन येत आहेत आणि नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल जो लकी ड्रॉ कोण भाग्यवान खेळाडू असेल, कोण भाग्यवान प्रेक्षक राजा असेल आणि ते मात्र दिलं जाईल त्या प्रेक्षक राजाला जी सायकल ती मात्र थोड्याच वेळात येणार आहे. बघा आदिवासी सरपंच जसे की जे आमचे सरपंच आहेत त्यांच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी वेगळे वेगळे काहीतरी संकल्पना आणायची आणि आमच्या या तालुक्यातील ही स्पर्धा सात समुद्र पार नेण्याची हे स्वप्न आहे. पहिल्या वर्षामध्ये बाईक आणली, दुसऱ्या वर्षी म्हणजे हाच पहिलाच वर्ष समजू आपण, कारण की या एकच वर्षात 2 वेळा स्पर्धा आहे. या वर्षी सुद्धा बाईकच आहे आणि नवीन संकल्पना जे प्रेक्षक राजा मॅच पाहण्यासाठी येतील त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही आलात आमच्या नगरीमध्ये खाली आज जाऊ नका, आलात तर तुम्ही काहीतरी फुलाची पाकळी घेऊन जा, ही संकल्पना मनामध्ये आली. आणि संकल्पना अशी आहे, पहिली चिठ्ठी निघेल त्याला सायकल मिळेल, दुसरी चिठ्ठी निघेल त्याला कूलर मिळेल, तिसरी चिठ्ठी निघेल त्याला मिक्सर मिळेल. म्हणजे चांगल्या चांगल्या भाज्या बनवायला तुम्हाला मिक्सर तुम्ही घरी घेऊन जाल आणि त्याचं तुम्ही योग्य वापर कराल. म्हणजे तुम्ही ज्या ज्या वस्तू देणार आहेत ना ते योग्य वापर करण्यासाठी देणार आहे. सायकल तुमच्या शरीरासाठी चांगला व्यायाम करण्यासाठी आहे. कूलर आता उन्हाळा चालू होणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला कूलर आहे आणि मिक्सर आहे. मैदानाच्या आतमध्ये काय पाहायला भेटतं, पहिला चेंडू स्पर्श करत असताना रिव्हर्सचा अटेम्प्ट केला, पहिल्या चेंडूवर चौकार आलाय आणि सायकल आलेला आहे. पहा मित्रांनो ती सायकल आमचे आयोजक स्वतः घेऊन येत आहेत आणि दादा राऊंड मारतात त्या सायकलवर. पाहू शकता मित्रांनो ती सायकल लकी ड्रॉ साठी उद्या देणार आहेत. बघा कॅमेरामॅन सुद्धा पूर्ण कॅच करतो ही सायकल उद्या कोण भाग्यवान या ठिकाणी जो लकी ड्रॉ मध्ये भेटणार आहे, कोण भाग्यवान प्रेक्षक राजा असेल त्याला ही सायकल मिळेल. पूर्ण मैदानावर एक राऊंड मारत आहेत रवींद्र डोंगरे दादा. या नक्कीच त्या सायकलचा आनंद आज ते घेत आहेत आणि त्यांचा व्यायाम सुद्धा होणार आहे. बघा देवान स्पोर्ट्स खांदा टीमचे कॅप्टन यायचे आपण आणि हा तिसरा चौकार लगातारचा तिसरा चौकार पाहायला भेटतोय. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आला, संकेत देतोय लगातारचा तिसरा चौकार. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे एलटी कन्सल्टंट सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला, सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव लय मोठा झाला. पुढचा चेंडू पाहूया. थोडासा पुढे आला चेंडू मारण्यासाठी आणि हा चेंडू मात्र वेगावर स्वार टाकला. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. थोड्याच वेळानंतर आमचे विकी दादा टॉस्को बॉक्स मध्ये जातील आणि पुढील सूचना ते मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवतील. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलं. लगातारचे 3 चेंडूवर 3 चौकार आले, त्यानंतरचे लगातारचे 2 चेंडू दॉट आलेत आणि नक्कीच टॉस्को बॉक्स मध्ये 12 मॅन आपण दोघाही जायचे तिकडे जरा टॉस्को बॉक्स मध्ये, कारण की पुढचं सूत्र विकी दादा तुमच्यापर्यंत पोहोचवतील. यस, थँक्यू सो मच. ड्रॉचा कार्यक्रम केला जातोय. यस, चला घाटनदेवी घाटगर टीमचे कॅप्टन देखील यायचे. घाटनदेवी घाटगर. घाटनदेवी घाटगर संघाला बाय मिळाली आहे, त्यांना बाय मिळणार नाहीये. आता मात्र 2 चिठ्ठ्या असतील, एक चिठ्ठी उचलली जाईल, 2 चिठ्ठ्या. सर 3 संघ आहेत. विजेता संघ
यस, 2 चिठ्ठ्या असणार आहेत. एका चिठ्ठीमध्ये 1 नंबर असेल, दुसऱ्या चिठ्ठीमध्ये विनिंग चिठ्ठी. 2 खेळाडू उचलतील. ज्याच्याकडे विनिंग चिठ्ठी असेल तो थेट बाय क्वालिफाय मध्ये खेळेल. थँक्यू फैजल सर, थँक्यू. यस, चला घाटनदेवी घाटगर टीमचे कॅप्टन आणि देवान स्पोर्ट्स खांदा टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. चला टॉस साठी लगेच या आपण. आणि विजयचा संघ बाय थेट क्वालिफाय मध्ये खेळेल. थँक्यू. नक्कीच भरपूर वेळा विकी सर आम्ही पाहिलेलं आहे चालू मॅच वाल्यांना नक्कीच संधी मिळत असते कारण की ते मैदानाच्या आतमध्ये लढतात आणि त्यांना लगेच एक सूचना दिली जो संघ विजय होईल त्याला बाय मिळत थेट क्वालिफायची मॅच खेळणार आहे. पाहूया पुढचा चेंडू लेग साईडच्या दिशेने फाटक्या सजवलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे चेंडूपर्यंत पोहोचत चेंडू अडवतोय तत्पुरता एक धाव कंप्लीट केल्या आणि एकच धाव समाधान वाढला तो एका धावाने संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर विचार केला 15 धावा. 37 धावांची गरज असताना स्कोरबोर्डवर 15 धावा पाहायला मिळतात. पुढचा चेंडू पाहूया. यस, टॉस झालाय. घाटनदेवी घाटगर संघानं टॉस जिंकलाय. फिल्डिंग करण्याचा निर्णय केला. बॅटिंग साठी खांदा संघाला इन्व्हाइट केले गेले. पुढील मॅच साठी शुभेच्छा असतील. थँक्यू. नक्कीच या ठिकाणी विचार केला रिव्हर्स अटॅक केला होता हसत खेळत हा चेंडू मारत होता पण चेंडू मात्र बॅटवर परफेक्ट मिडल ऑफ झाला नाहीये पण हा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. आणि उद्या मात्र आदिवासी टेनिस क्रिकेट जगतातील एक मोठे समालोचक आपल्याला पाहायला मिळतील आदिवासी सरपंच चषक मध्ये ज्याच्या नावाचा बोलबाला ज्याच्या नावाचा आवाजाचा ज्याच्या हसीचा चेहरा या ठिकाणी पाहायला मिळेल असे आमचे तंत्रमुक्त करणार समालोचक योगेश वाघ सर. पुढचा चेंडू मात्र एक साईडच्या दिशेने उडवलेला आहे. हा चेंडू थांबणार नाहीये. हा चेंडू जातोय 6 धावांसाठी षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोटेघर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोटेघर गावचा. धन्यवाद डीजे. आणि या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर 21 धावा पाहायला भेटतात. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू पुन्हा एकदा उडवला आकाश लगत. पाहूया चेंडू कुठे लँड होतोय. हा चेंडू लाजवाब फिल्डिंग पाहायला भेटते. नक्कीच आपण म्हणतो शहापूर मध्ये चित्ता आलाय त्याच प्रकारे हा चित्ता नक्कीच जम मारतो आणि चेंडू अडवतोय पण आता मैदानावर खरीच फिल्डर हा चित्त्याच्या रूपात आलाय आणि त्याने बॉल अडवला. नक्कीच आपल्या संघासाठी धावा रोखल्यात. पुढचा चेंडू लोअर फोल्डर्स होता. लेग साईडच्या दिशेने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक येतो चेंडू अडवतोय. पुन्हा एकदा एकच धाव घेतली जाते. एक धावाने आता संघाची धावसंख्या स्कोरबोर्ड वर धावा 23 धावा आपल्याला पाहायला मिळतात. सदोतीस करत असताना 23 धावा स्कोरबोर्ड वर झाल्यात. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू बॅक ऑफ द हँड चेंडू टाकला. अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू. बारा चेंडू 14 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी.
पुढचा चेंडू या ठिकाणी फुल टॉस चेंडू, फुल टॉल वसूल केला आणि हा चेंडू फेकून दिलाय 6 धावांसाठी षटकार. 12 मध्ये 14 करत असताना पहिल्या चेंडूवर आला हा षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेघर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे. धन्यवाद. षटकारने संघाची धावसंख्या 6 ने वाढल्या. 29 धावा स्कोर बोर्डवर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र आकाशालगत चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक धावतोय. चेंडू पर्यंत पोहोचेल तत्पुरता या 2 धावा तर कंप्लीट केल्यात. 31 धावा स्कोर बोर्डवर आपण पाहतो. आता 6 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. उर्वरित 10 चेंडू आणि 6 धावा. बुमरा ऍक्शन मध्ये गोलंदाजी करतोय गोलंदाज सोमनाथ. ऑफसाइड यॉर्कर चेंडू लाजवाब चेंडू टाकला गेला. आणखीचा निर्धाव चेंडू पाहायला भेटतो. 9 चेंडू आणि 6 धावांची गरज. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर लेग साईडच्या दिशेने उडवला. फाटका फसला आणि इथे धक्का बसला. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेघर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेघर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेघर गावचा. पुढील फलंदाज आता थोडं फास्ट जायचंय. अजूनही 2 मॅचेस कव्हर करायचे. पुढील फलंदाज धावकरांचा फलंदाज चेतन पाहायला मिळतो. 8 चेंडू 6 धावांची गरज आहे आणि हा चेंडू व्हाईट चेंडू पाहायला मिळाला. 8 चेंडू 5 धावांची गरज जिंकण्यासाठी. पाहूया हा चेंडू अप्रतिम चेंडू गर्रकन फिरवलाय फलंदाजाला आणि त्याच प्रकारे चेंडूला निर्धाव चेंडू पाहायला भेटतो. समीकरण असेल उर्वरित 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये करायचे 5 धावा. 7-5 समीकरण आहे. हा चेंडू फुलटो चेंडू. क्षेत्ररक्षक आहे चुकी करण्याने आता त्या ठिकाणी झेल टिपला गेला आणि नक्कीच आता समीकरण असेल उर्वरित 6 चेंडू आणि करायचे धावा 5. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय बाळू महाराज डिंगोरे, आईस फॅक्टरी, सुधाकर शेठ डिंगोरे, शांताराम फाउंडेशन व विठ्ठल डिंगोरे यांची दमदार विकेट. आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला. सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव लय मोठा झाला. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेघर गावचा. आदिवासी सरपंच चषक. धन्यवाद. सहा चेंडू 5 धावा रोखण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज कुणाल आला. पुन्हा एकदा ह्याच परिसरातील ह्याच गावातील एक खेळाडू
म्हणजे आमचा जग्गू दादा याने 6 मध्ये 5 धावा काढून दिलेल्या होत्या. नक्कीच त्याचं नावाचं आम्ही आवर्जून नाव घेऊ त्याचं. आणि 2 वर्ष सतत त्याने तो कारनामा केला होता. आता कुणाल कशा प्रकारे गोलंदाजी करेल पाहूया. पण सलामीचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संकेत त्याच्या बाटीतून 3 चौकार 1 षटकार आला. सेन्सिबल क्रिकेट पाहायला भेटतो. मनगटाच्या साहाय्याने खेळून काढला. एकच धाव जी मात्र पाहायला मिळते. समीकरण आहे उर्वरित 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये करायचे आता 4 धावा. पाच चेंडू 4 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. पाहूया हा चेंडू लेग साइडच्या दिशेने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू पर्यंत पोहोचतो. चेंडू अडवतोय. एकच धाव घेतली जाते. मॅच मला तरी वाटतं शेवटच्या चेंडू पर्यंत जाते की काय. आणि आता समीकरण असेल उर्वरित 4 चेंडू आणि 3 धावांची गरज. हा चेंडू नक्कीच स्लोवर गतीचा चेंडू होता. लेग साइडच्या दिशेने खेळून काढला. एक धाव कंप्लीट करतोय. चेंडू पैकी लाजवाब होते की काय. या ठिकाणी रनआउटची विकेट ऐन मुमेंटला आलेली विकेट. ही महत्वाची विकेट. आता समीकरण मात्र चेंज होणार. समीकरण 4 चेंडू 3 धावांची गरज असताना 1 धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाजाला पाहायचे मित्रांनो थोडा तिकडे चेक करा त्याला जरा थोडं काय झालंय की काय. नक्कीच या ठिकाणी आता समीकरण पाहायला मिळेल आपल्याला. उर्वरित चेंडू टाकायचेत 3 आणि धावा करायचेत 2 धावा. फलंदाज धावत जा थोडं. आणि या ठिकाणी आमच्या शहापूर तालुक्याचा 360 फलंदाज गणेश डिंगोरे यांचे वडील सुद्धा उपस्थित आहेत. नक्कीच बाबांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. तीन चेंडू 2 धावांची गरज. नवीन आलेला फलंदाजाचं नाव विशाल. विशाली कामगिरी करावी लागेल कारण की 3 चेंडू आणि करायचे धावा 2. हा चेंडू ऑफ साइडच्या दिशेने फटका सूर एक सजवला. 1 धाव कंप्लीट करतोय. पाहूया दुसरी होणार की काय. आणि 2 धावा कंप्लीट केल्यात. अशा प्रकारे 2 संघामध्ये अफलातून मॅच झाली. सेकंड राऊंडची ही दुसरी लढत पाहायला मिळाली. बघता बघता ही मॅच जिंकली टीम संकल्प 11 मोरे संघाने. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. हरलेल्या संघाचं कौतुक.